नो मागील पिरियडला आपण थर्मल पॉवर स्टेशन याची माहिती बघितली होती. एनर्जी फ्लो चार्ट, थर्मल पॉवर स्टेशन वर्किंग फ्लो चार्ट, डायग्रॅमॅटिक स्केच ऑफ थर्मल पॉवर स्टेशन आणि कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ थर्मल पॉवर स्टेशन हे आपण इत्यादी गोष्टी बघितल्या होत्या. आता याच्यानंतर थर्मल पॉवर इट इज द गुड वे टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. इट इज गुड ऑप्शन इन आवर कंट्री अँड ऑल्सो अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड. बट देर इज वन प्रॉब्लेम. याच्यामध्ये एक प्रॉब्लेम पण आहे. कोणता प्रॉब्लेम आहे आपण बघूया. आपण थर्मल पॉवर स्टेशन सगळं चांगलं नाही, त्यामध्ये काही त्रुटी आहेत, दोष आहेत. ते कोणते बघू आपण. अडचणी, प्रॉब्लेम्स इन थर्मल पॉवर स्टेशन. जसं पहिला प्रॉब्लेम आहे एअर पोल्युशन. इट रिलीजेस मेनी पॉयझनस गॅसेस. ते कोणते कोणते. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आहे ना, असे वायू आहेत. दीज आर हार्मफुल. हेच नाही, यांच्यासोबत आणखी देअर इज सूट पार्टिकल्स. काळे कण, काजळीचे काळे कण. तुम्ही जर दुर्गापूरला गेले तर तुम्हाला पाहायला सहज दिसतात आहे ना. देर आर सम सूट पार्टिकल्स अँड दॅट आर ऑल्सो रिलीजेस. आणि या सगळ्यामुळे दॅट कॉजेस रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. काय होते. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, श्वसनाचे रोग. कोणते कोणते सांगा. अस्थमा, ॲलर्जी, कफ, हेडॅक, ऑल दीज आर. ऑल्सो लंग्स कॅन्सर, ऑल्सो लंग्स फायब्रोसिस, ऑल्सो डिफरंट टाईप ऑफ द रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स दे आर कॉज्ड. हा झाला एक प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम कोणता आहे. कोल रिझर्वायर्स लिमिटेड. आपल्याकडे असं आहे का कोळसा खाणी किती कोळसा खोदा संपणार नाही असं आहे का. नाही, दे आर लिमिटेड. कोल रिझर्वायर्स आर लिमिटेड. सो कोल म्हणजे फ्युएल फॉर थर्मल पॉवर स्टेशन इट इज लेस अवेलेबल. आणि हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण मग सेकंड ऑप्शनकडे टर्न वळूया. दॅट इज न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. आताच्या काळामध्ये हे खूप वापरल्या जात आहे. त्याचं प्रमाण खूप वाढत आहे. नाउ टुडेज इन द मॉडर्न एज ऑफ सायन्स, most of the countries, most of scientists world, they are looking for the second option for energy production, and that is the source is used, that is nuclear energy. So nuclear power plant where there is used nuclear energy. आता पाहूया आपण एनर्जी रिलीज्ड बाय न्यूक्लिअर फिजन. तिथे एनर्जी बाहेर पडते कोणत्या प्रक्रियेतून. न्यूक्लिअर फिजन म्हणजे न्यूक्लियस त्या ॲटमचं न्यूक्लियसला ब्रेक करते. ब्रेक म्हणजे फिजन इंटू स्मॉल न्यूक्लियस. बरोबर आहे. आणि हे कोणाकोणाचे असते न्यूक्लियस. युरॅनियम, प्लुटोनियम, याला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. दे कंटिन्युअसली रिलीज इमिट्स रेडिएशन्स. त्याला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. दे आर हेवी एलिमेंट्स. सो धिस एनर्जी रिलीज फ्रॉम द न्यूक्लिअर फिजन प्रोसेस, दिस इज यूज टू जनरेट स्टीम. ह्याच्यामुळे काय होते. त्या एनर्जी इट इज यूज इन द बॉयलर विथ द वॉटर. बाकी सेम आहे. So when that energy combine with the water, water boils and also that produce steam. And बाकी तुम्हाला पुढचं माहितीच आहे मग. स्टीम रोटेट टर्बाईन, स्टीम टर्बाईन. बरोबर आहे. अँड टर्बाईन रोटेट द जनरेटर अँड शेवटी इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. आता पाहू आपण FC म्हणजे फ्लो चार्ट. शॉर्ट केलं मी याला. कसं होते जेव्हा फ्लो चार्ट. न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. तिथं पहिले काय असते. न्यूक्लिअर रिॲक्टर. थर्मलमध्ये काय असते. याच्यामध्ये कोळसा ढग वापरला जाते. इथं काय न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. याच्यामध्ये फ्युएल वापरला जाते. कोणता फ्युएल. युरॅनियम किंवा प्लुटोनियम. PU म्हणजे प्लुटोनियम. आता याच्यामध्ये काय होतं मग. सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन. मग काय इट इज अटॅच विथ द बॉयलर. सो बॉयलर काय करते. बॉयलर इज सिस्टीम. देर इज सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन. इट इज कनेक्टेड विथ दॅट न्यूक्लिअर रिॲक्टर. म्हणजे इथली एनर्जी मिळेल कोणाला. बॉयलरला म्हणजे सिस्टीमला. दॅट विल प्रोड्यूस द स्टीम. बरोबर आहे. वेन द एनर्जी न्यूक्लिअर एनर्जी कंबाईन विथ द वॉटर. बरोबर आहे. सो हिअर स्टीम इज जनरेटेड फ्रॉम वॉटर. मग दॅट स्टीम गोज टू टर्बाईन, डायव्हर्टेड टू द टर्बाईन अँड टर्बाईन्स इट स्ट्राईक टू टर्बाईन ब्लेड. पात्यावर आदळते त्यामुळे टर्बाईन रोटेट अँड इट रोटेट जनरेटर अँड फायनली इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस. आता दॅट स्टीम व्हेन गोज टू टर्बाईन अगेन दॅट इज यूज्ड. दिस स्टीम इट इज कन्वर्टेड बॅक इन टू वॉटर बाय कंडेन्सेशन प्रोसेस. बाय कंडेन्सर मागं पहिला आपण तर सेम बाकी. अँड अगेन इट इज सप्लाइड टू द दिस सिस्टीम म्हणजे बॉयलर. अगेन दॅट इज यूज्ड. दिस वॉटर
when we get from the steam back, again it can be used for the production of the steam again. आता thus अशा प्रकारे न्यूक्लियर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी. पहिले काय होते मग, न्यूक्लियर एनर्जी वी गेट that is converted into thermal energy and thermal energy then converted into kinetic energy. बरोबर आहे, kinetic energy and finally it is production of the steam. आता आपण पाहूया फ्लो चार्ट ऑफ द न्यूक्लियर एनर्जी फ्लो चार्ट फॉर द एनर्जी कन्वर्शन. बघा हेच इथं सांगितलं, हेच गोष्ट इथं सांगितलं आहे. न्यूक्लियर एनर्जी कन्वर्ट इंटू थर्मल एनर्जी, देन इट कन्वर्ट इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम, देन कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. बरोबर आहे, ते फिरत्यामुळे नाही का, फिरल्यामुळे, आणि शेवटी वी गेट इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन द स्टीममध्ये पण असते, कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईनमध्ये असतो, कारण ही स्टीम कुठे जाते, पुढे टर्बाईनकडे जाते म्हणून. आता आपण बघायची माहिती हे कसं होते. न्यूट्रॉन बंबार्डेड ऑन ॲटम्स ऑफ युरॅनियम 235, हे याचं मूळ रूप आहे युरॅनियमचं. कोणतं, 235 याचा ॲटॉमिक वेट आहे. आता मग न्यूट्रॉन याला काय होते, बंबार्ड म्हणजे आदळते याच्यावर. इट आदळल्याबरोबर काय होते मग, इट ॲब्सॉर्ब न्यूट्रॉन्स. युरॅनियम ॲब्सॉर्ब न्यूट्रॉन, न्यूट्रॉन याच्याकडे गेला की त्याला ॲब्सॉर्ब करते, आणि ॲब्सॉर्ब केल्याबरोबर काय होते मग, हा युरॅनियम 235 इट कन्वर्टेड इंटू इट्स आयसोटोप्स. याचं तो दुसरं बनते आयसोटोप्स. याच्यामध्ये तोच ॲटम असतो, पण त्याच्यामध्ये ॲटॉमिक वेट वाढला असतो. कशामुळे, एक न्यूट्रॉन इथे ॲब्सॉर्ब झाल्यामुळे याचं बनते मग युरॅनियम 236. आता युरॅनियम 235 हा नॉर्मल आहे, बरोबर आहे, इट इज स्टेबल. बट धिस युरॅनियम 236 इट इज अनस्टेबल. बरोबर आहे, आणि म्हणून इट कन्व्हर्ट इंटू, हा स्थिर राहू शकत नाही. मग याचं ॲटम काय होते, न्यूक्लियस, याचं न्यूक्लियस ऑफ दिस ॲटम युरॅनियम 236 ब्रेक, म्हणजे फिजन स्टार्ट देअर, अँड दिस युरॅनियम 236 कन्व्हर्ट इंटू, हे नीट समजून घ्या कशामध्ये, इन द 2 स्मॉल ॲटम्स. कोणते कोणते, बेरियम अँड क्रिप्टॉन. याचे 2 ॲटम बनते लहान लहान. कोणाकोणाचे, बेरियम आणि क्रिप्टॉन बनते. कोणती प्रोसेस, थ्रू न्यूक्लियर फिजन प्रोसेस. आणि यासोबतच 3 न्यूट्रॉन आर रिलीज बाय दिस न्यूक्लियर फिजन प्रोसेस. 3 न्यूट्रॉन्स आर रिलीज, आणि यासोबतच 200 मेगा इलेक्ट्रो व्होल्ट एनर्जी प्रोड्यूस. बघा इतकी मोठी एनर्जी तयार होते एकाच वेळेला, एकाच फिजनमुळे, एकाच न्यूक्लियर फिजनमुळे. आता हे जे 3 न्यूट्रॉन जे रिलीज झालेले आहे याच्यामध्ये, यांचं काम पुढे सुरूच राहते. दिस 3 न्यूट्रॉन्स अगेन कॉजेस फिजन ऑफ 3 अदर युरॅनियम 235 ॲटम्स. युरॅनियम शिल्लक असतेच, मग हे 3 न्यूट्रॉन आणखी पुढची जे उरलं जे काही उरलेलं असते युरॅनियम 235 ॲटम्स, ह्याच्यावरती आणखी बंबार्ड होते. यांचं पण काय करते मग, फिजन करते. अँड अगेन रिलीजेस मोर एनर्जी. अशा प्रकारे प्रत्येक प्रक्रियेमधून काय होईल, 3 न्यूट्रॉन तयार होईल, 3 न्यूट्रॉन्स, आणि ते पुढच्या दुसऱ्या युरॅनियम 235च्या ॲटमच्या न्यूक्लियसला अगेन बंबार्ड करेल आणि आणखी न्यूक्लियर फिजन करत जाईल. अशा प्रकारे हे न्यूक्लियर फिजन असे होत जाईल. दिस न्यूक्लियर फिजन कंटिन्यू, सुरूच राहते सततपणे. सो इट इज कॉल्ड ॲज चेन रिॲक्शन. अशी चेन रिॲक्शन तयार होते. आता हे जर थांबलं नाही, आता बॉम्बमध्ये काय असते, बॉम्बमध्ये हे कंटिन्यू सुरू राहते, म्हणून बॉम्बमध्ये खूप वेळपर्यंत लोक मरत राहते ॲटम बॉम्बमध्ये. इथे हाच वापरला असतो. पण इन न्यूक्लियर पॉवर प्लॅन्ट याला कंट्रोल करतात, या चेन रिॲक्शनला. कंट्रोल चेन रिॲक्शन्स इज देअर, आणि म्हणून इट रिलीजेस थर्मल एनर्जी, जी आपल्या चांगल्या कामाकरिता वापरली जाते. पण जेव्हा बॉम्ब फुटतो त्यावेळेला कोणी कंट्रोल करत नाही, म्हणून ते कंटिन्यू सुरू होते. जोपर्यंत युरेनियमचे न्यूट्रॉन्स, आपला न्यूक्लियस आहे ॲटमचे, तोपर्यंत ते सुरूच राहते बॉम्बमध्ये. पण हे कंट्रोल चेन रिॲक्शन आहे, जिथे अनकंट्रोल असते. सो इट रिलीजेस थर्मल एनर्जी अँड इट इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. आता हे कसं होते आपण डायग्रामने बघूया. बघा आता आहे न्यूट्रॉन, एन म्हणजे न्यूट्रॉन, बंबार्ड आदळते कोणावरती, या न्यूक्लियसवरती. कोणाच्या, युरॅनियम 92 235. 92 काय याचा ॲटॉमिक नंबर आहे, आणि 235 याचा काय ॲटॉमिक वेट आहे. म्हणजे हे झालं प्रोटॉन, याच्यामध्ये न्यूट्रॉन मिळले की याचं होते ॲटॉमिक वेट. प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन ॲटॉमिक वेट. आता
आदळल्यावर काय होते मग, याचा जो ॲटम असते युरेनियमचा, याने ॲब्सॉर्ब केलं या न्यूट्रॉनला, बरोबर आहे. आफ्टर ॲब्सॉर्प्शन याचे 2 लहान लहान स्मॉल ॲटम बनते. एक आहे बेरियम, दुसरा आहे क्रिप्टॉन. आता पाहून घ्या, मोजून घ्या बरोबर. 92 पैकी किती इथे प्रोटॉन गेले, 56 गेले. आणि किती न्यूट्रॉन गेले, आपला ॲटॉमिक वेट किती गेला, ॲटॉमिक वेट 141. आता इथून मायनस करा, इथे किती जाईल मग. आता 56 पैकी 36 इथं गेले, सॉरी 92 पैकी 56 इथं गेले, उरले किती 36 इथं आले. प्रोटॉन बरोबर आहे, पण न्यूट्रॉन इथं 3 न्यूट्रॉन बनले आहे ना. आता तुम्ही मोजून घ्या, हे 141, हे किती आहे 92. दोघांची करा बेरीज, किती होते, एक सेकंड. आणि हे बरोबर आहे. हां, किती झाले 141 आणि हा 92, किती झाले 200 किती झाले 33, बरोबर आहे. आणि हे 235 आणि इकडला ॲब्सॉर्ब केला, याला आपण 36 म्हणू आपण, याने याला ॲब्सॉर्ब केलं, हा बनला 36, 236 36. ठीक आहे. आता 3 गेले 141 आणि हे किती 92, किती झाले 233 झाले. 3 उरले ना, मग 3 न्यूट्रॉन जे आहेत हे इकडे गेले, बाहेर पडले. आणि याच्यामध्ये मग किती एनर्जी बाहेर पडली इकडे, हे एनर्जी आहे 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी इज रिलीज. दिस एनर्जी इज थर्मल एनर्जी. दिस इज यूज टू प्रोड्यूस द स्टीम व्हेन इट कंबाईन विथ द वाटर बॉईल. आता हे न्यूट्रॉन बाहेर पडले, एन दाखवले आपण. आणि हे अगेन दिस न्यूट्रॉन काय केलं, बंबार्ड केलं. कोणाला, या युरेनियमचे ॲटमला. हे का आहेत, हे सगळे युरेनियमचे ॲटम आहेत, युरेनियमचे ॲटम. मग याने ॲब्सॉर्ब केलं आणि याचं पुन्हा काय झालं मग, न्यूक्लिअर फ्युजन. अशा प्रकारे पुन्हा इथून मग बेरियम, क्रिप्टॉन आणि हे 3 न्यूट्रॉन इथं पण प्रत्येक म्हणजे तिन्ही म्हणजे 3 न्यूट्रॉन तिघ्या दुसऱ्या युरेनियमच्या ॲटमच्या न्यूक्लियसला बंबार्ड करतात आणि याचं पण कॉजेस न्यूक्लिअर फ्युजन. आणि म्हणून प्रत्येकमधून आणखी 3-3 न्यूट्रॉन बाहेर पडतील, ते पुन्हा दुसऱ्या युरेनियमच्या ॲटमला बंबार्ड करतील. अशा प्रकारे हे चेन रिॲक्शन सुरू असते, नंतर ते कंट्रोल करतात. ठीक आहे, हे तुम्हाला सर्वांना समजलं बरोबर. हे कारण ॲटॉमिक नंबर सेम आहे, फरक कुठे आहे, फक्त ॲटॉमिक वेटमध्ये आहे. म्हणजे काय कमी झाले, फक्त न्यूट्रॉन संख्या कमी झालेली आहे समजायचं. ठीक आहे, बरोबर समजून घेतो अशा प्रकारे. आता आपण पाहूया की तुम्हाला याच्यावर मी देतो होमवर्क. आता याचा आपल्याला राहिलेला आहे स्केच ऑफ द ॲक्च्युली वर्किंग ऑफ द वर्किंग कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट कसं असते ते आपण पुढल्या पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये की तुम्हाला होमवर्क आहे. कोणतं होमवर्क तुम्हाला, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट इन इंडिया तुम्हाला शोधायचं आहे. हाऊ मेनी न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट इन इंडिया, कुठे कुठे आहेत, अँड देअर स्टेट, त्या ठिकाणाचं नाव आणि स्टेटचं नाव. आपल्या इथे आपल्याकडे आहे ना, कुठे आहे अणुभट्टी आपल्या याच्यामध्ये, कुठे आहे, ट्रॉम्बे आहे ना, मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यामध्ये ना, ठाणे डिस्ट्रिक्ट ट्रॉम्बेमध्ये आपली अणुभट्टी आहे. अशीच गुजरातमध्ये आहे, इन तामिळनाडूमध्ये आहे. पाहून घ्यायचं, त्यांचे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचे नाव सांगायचे आणि याचे स्टेटचे नाव सांगायचे. हे तुमचं काम, होमवर्क तुम्हाला करायचं आहे. ऑन इंटरनेट तुम्ही शोधा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण थांबूया. ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला सायन्स फर्स्टला पण तुम्हाला झाली असेल किंवा तुम्हाला होईल, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे.